तारीख 7 जुलै, वार सोमवार. बीडच्या केस तालुक्यातील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात एका महिलेची प्रसूती होते. 9 महिने पूर्ण होण्याआधीच त्या महिलेची प्रसूती होते. मुलगा जन्माला येतो. बाळाचं वजन अगदी 900 ग्राम भरतं. आता एवढा काळ सोसून बाळ जन्माला आलंय, आपलं कुटुंब पूर्ण झालंय. याविषयी या आईने आनंद व्यक्त करायचा की काळजी, या संभ्रमात ती होती. त्यावेळीच तिच्याकडे डॉक्टर येतात आणि म्हणतात बाळ हालचाल करत नाहीये. जेव्हा डॉक्टर हे म्हणतात त्यावेळी आई घाबरते. बाळाला पुन्हा चेक करायला सांगते. डॉक्टर पुन्हा चेक करतात, काही काळ जाऊ देतात, त्यानंतरही पुन्हा चेक करतात, पण बाळ हालचाल करत नाही आणि थोड्या वेळात डॉक्टर बाळाला मृत घोषित करतात आणि कुटुंबियांकडे सुपूर्त करतात. मोठा दुःखाचा डोंगर या कुटुंबियांवर कोसळलेला असतो, पण नाईलाजास्तव या बाळाच्या अंत्यसंस्काराची तयारी करावी लागते. बाळाला अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असताना एका वृद्ध महिलेने जेव्हा बाळाला उघडून पाहिलं त्यावेळी तिला बाळामध्ये काहीतरी हालचाल जाणवली. मग लगेच त्या महिलेने बाळाला कुशीत घेतलं. त्यावेळी बाळ लगेच रडायला लागलं आणि त्यावेळी असं निष्पन्न झालं की बाळ जिवंत आहे. तात्काळ कुटुंबीय बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले आणि डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केला. या घटनेनंतर सगळेच आश्चर्यचकित झाले होते. आता या घटनेवर डॉक्टर गणेश तोडगे, जे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, ते म्हणतात प्रसूतीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच हे बाळ जन्माला आलं होतं. त्याचं वजन केवळ 900 ग्राम होतं. जन्मानंतर त्याची हालचाल नव्हती, त्यामुळे असा प्रकार घडला असावा. आता त्या हॉस्पिटल कडून काय सांगण्यात आलंय हे पाहूया. आता त्या हॉस्पिटलच्या डॉक्टर राजेश कचरे, जे प्रभारी अधिष्ठाता आहेत, त्यांचं म्हणणं आहे की विभाग प्रमुखांनी घटनेचा अहवाल तात्काळ मागवलाय. चौकशी समितीही नेमण्यात आली आहे. घटनेची एकूण चौकशी करून आम्ही दोषींवर कारवाई करू. बीड मधल्या या धक्कादायक घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.